नमस्कार, मी प्रियंका. INBCNच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूयात काही ठळक घडामोडी. नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण. टेकडी गणेशाचे दर्शन घेऊन नागरिकांनी केला नववर्षाचा श्री गणेशा. शहरात लोक न्यायालय व्हॅनचे लोकार्पण. नागरिकांच्या न्यायालयीन खटल्यांना सोडविण्यासाठी आखली गेलेली रामबाण योजना ठरण्याची आशा. आणि वेगाने केला जीवांचा घात. 31च्या रात्री GPO चौकात गंभीर अपघात. भरधाव कारच्या धडकेत 2 बाईक स्वारांचा मृत्यू. आता सविस्तर वृत्त. बुधवारपासून नववर्षाला सुरुवात झाली आणि या नववर्षाचे स्वागतही नागरिकांनी आपापल्या परीने केले. काहींनी 31च्या रात्री जल्लोष केला, तर काहींनी बुधवारी टेकडी गणेशाचे दर्शन घेऊन आपल्या नववर्षाची श्री गणेशा केला. या निमित्ताने टेकडी गणेश मंदिरात बुधवारी भाविकांची मोठी गर्दी दिसून. नववर्षाच्या स्वागताच्याही सध्या अनेक पद्धती दिसून येत आहेत. 31च्या रात्री काहींनी पाश्चात्य संस्कृतीचा उदो करत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले आणि 1 जानेवारीची सकाळ मात्र झोपेतच घालविली. तर काहींनी ही पद्धत नाकारत भारतीय संस्कृतीचा अवलंब केला आणि नववर्षाची सुरुवात बुधवारी देवदर्शनाने केली. तसा तर कुठल्याही कार्याची सुरुवात भगवान गणेशांचे पूजन करून करायची असते, अशी देशाची संस्कृती सांगते. याच विचारसरणीला अनुसरण बुधवारी नागपूरकरांनी गणरायांचे दर्शन घेण्यासाठी टेकडी गणेश मंदिरात एकच गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी गणपतीची मनोभावी पूजा अर्चना करून बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि नवीन वर्ष समृद्धीचे जावो असे मागणे एकदंतांना मागितले. यावेळी INBCN प्रतिनिधींनी काही भाविकांशी याबाबत चर्चा केली. तेव्हा नववर्षाचा श्री गणेशा गणरायांच्या दर्शनाने आणि शुभ संकल्पाने करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. कुठल्याही गोष्टीचे स्वागत हे शुद्ध सात्विक भावनेने आणि परमेश्वराला साक्षी मानून करायचे असते आणि नेमकं तेच बहुतांश नागपूरकरांनी टेकडी गणेशाचं दर्शन घेऊन केले. नवे वर्ष सर्वांच्या आयुष्यात उत्साह, आनंद आणि आर्थिक भरभराट घेऊन यावं हीच गणरायांची चरणी प्रार्थना. नववर्षाच्या INBCNच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन जितेंद्र खापरेचा अमोल ठाकरे, INBCN न्यूज, नागपूर. चिटणीस पार्क भागात लागलीच बाबा सय्यद मासूम शाहवली यांचा वार्षिक उर्स पार पडला. या प्रसंगी 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या 3 दिवसीय कार्यक्रमात विविध धार्मिक आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये संदल शरीफ, शादी संदल यासारखे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. संविधान चौकात बुधवारी ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आक्रमक युवा संघटनेतर्फे येथे एका विशेष सभेचे आयोजन केले होते. अशा लोकांनी 1 जानेवारी 1818ला ही लढाई लढली आणि एका बलाढ्य सैनिकांचा पराभव केला, एका बलाढ्य राज्यव्यवस्थेचा पराभव केला. कुठली राज्यव्यवस्था होती? ही पेशवे पुणे येथे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पेशव्यांचं राज्य होतं आणि त्या पेशव्यांच्या बलाढ्य सेनेचा केवळ 350 सैनिकांनी, बॉम्बे इन्फंट्री बटालियनच्या 350 सैनिक हे पहिल्या बटालियनमध्ये जे लोक होते ते लढले आणि त्यांनी 30,000 पेशव्यांचा. नागपूर रेल्वे स्थानकाचे पूर्व भागातील प्रवेशद्वारालगत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अगदी प्रवेशद्वाराला लागूनच असलेल्या जागेवर चहा आणि पान टपरी चालकांनी आपली अवैध दुकानदारी थाटली आहे, तर दुसऱ्या बाजूला अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या असलेल्या ऑटोमुळे येथे वाहतुकांची समस्या निर्माण होत आहे. मात्र मनपा प्रशासन याबाबत अनभिन्न आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकाची कायापालट झाली आहे आणि भविष्यात या रेल्वे स्टेशनला वर्ल्ड क्लास स्टेशन बनविण्याचे स्वप्न रेल्वे प्रशासन बघत आहे. तसं स्वप्न तर रेल्वे प्रशासनाने उत्तम बघितलं, पण मनपा प्रशासन मात्र या स्वप्नपूर्तीत बाधा ठरत आहे असे म्हणण्यास वावगं ठरणार नाही. कारण आतून वर्ल्ड क्लास सारखं भासणारं हे रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारावर मात्र थर्ड क्लास असल्याचं वाटतं. सध्या रेल्वेच्या पूर्व प्रवेशद्वारावर अतिक्रमणधारकांनी आपला कब्जा जमविला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरून दौरा केल्यास याचा अनुभव अनेकांना येतो. संत्रा बाजाराकडे रेल्वेच्या पूर्व प्रवेशद्वार तसं तर पूर्णतः अतिक्रमणधारकांच्या व्याख्यात अडकले आहे. प्रवेशद्वाराच्या तोंडावरच दिवसरात्र सुरू राहणाऱ्या पान टपऱ्या आणि ऑटो रिक्षा चालकांची वाहनांसह भीड येथे बघितल्या जाऊ शकते. प्रवाशांची गर्दी ज्यावेळी पूर्वद्वारातून बाहेर पडते तेव्हा येथील दृश्य बघण्यासारखं असतं, कारण ग्राहकांना पटविण्यासाठी ऑटो चालकांची भीड या द्वारावर पिंगा घालतात. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था ही पार विस्कळीत होते आणि याचा त्रास रहदाऱ्यांनाही होतो. पायी चालणाऱ्यांसाठी येथे फुटपाथ तर मनपाने बनविला, पण त्याचा खरा उपयोग अवैध विक्रेते करत आहे. तसे फुटपाथला काही भिकाऱ्यांनी आपले घर बनविल्याचे आढळून येते.
येथून रोज वाहतूक अधिकारी जातात, पण ना ही समस्या त्यांना जाणवते, ना ही मनपाला याविषयी जाग येते. या आधीही इन BCN न्यूजने या समस्येकडे लक्ष वेधले होते, पण मनपा अद्यापही याकडे दुर्लक्षच करत आहे. कॅमेरामॅन इरफान खानसह अमोल ठाकरे, BCN न्यूज, नागपूर. बुधवारी सकाळी जिल्हा सत्र न्यायालयाच्या मैदानात लोक अदालत व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सेशन अँड डिस्ट्रिक्ट न्यायालयाचे न्यायाधीश SD मोहोड यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून या मोबाईल व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. प्रलंबित पडलेले न्यायालयीन खटले नागरिकांसाठी काही नवीन नाही. वर्षोनवर्ष न्यायालयाच्या बंद लिफाफ्यांमध्ये पडल्याप्रमाणे अनेक प्रकरण जनतेला हैराण करून टाकतात. याच त्रासाला कमी करण्याकरिता बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाच्या मैदानात लोक अदालत व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. ही व्हॅन जनतेला कोर्ट कचेरीच्या खटल्यांपासून दिलासा देणारी ठरणार आहे. बुधवारी या व्हॅनचे सेशन अँड डिस्ट्रिक्ट कोर्टचे न्यायाधीश MD मोहोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरवर्षी न्यायालय परिसरात आयोजित न्यायालयीन कारवाईत हजारो प्रकरणांना अवघ्या 2 दिवसात सोडवण्यात येतं, जिथे अनेक नागरिकांच्या आशा यावर टिकलेल्या असतात. शासनाकडून घेण्यात आलेल्या लोक न्यायालयाच्या व्हॅनचा निर्णय म्हणजे जनहिताकरिता टाकलेला एक यशस्वी पाऊलच म्हणावे लागेल, असे मत उद्घाटनाप्रसंगी न्यायाधीश SD मोहोड यांनी व्यक्त केले. वो जो लोग बीमार रहते, विकलांग रहते, बाद में वृद्ध रहते लोग, वो जो आ नहीं सकते कोर्ट पे, इसके लिए उनके घर को जाके न्याय दिलाना, इसके लिए